प्रेज लॉर्ड. कसे आहात तुम्ही? सर्वजण ठीक असाल अशी अपेक्षा बाळगतो आणि आजच्या भक्तीला सुरुवात करतो. आणि आज सुरुवातीला आपण स्तोत्र अध्याय 100. आपण घरीच आहोत, त्यामुळं आपण घरीच हे म्हणणार आहोत. मी तुमच्यासाठी हे वाचून दाखवतो आणि तुम्ही जरी म्हटलात घरी तरी काही प्रॉब्लेम नाही. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गायन करी त्याच पुढे या. परमेश्वर हाच देव आहे असे जाणा. त्यानेच आम्हास उत्पन्न केले. आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्याद्वारा स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नामाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया युगानयुग आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. आमेन. देवबाप वाचलेली वचने आशीर्वादित करो. त्याच्याच नावाला महान महिमा आता आणि सदा सर्व काळ असो. यावेळेस आपण घरीच गीत क्रमांक 117 हे गाणार आहोत. प्रिय मित्र येशू. त्याचं हेडिंग आहे कोण मित्र येशूवा सारी ओझे वाहाया. सर्व दुखे तू ऐकून सहाय्य करी सोसाया. त्याकडे कधी न जाता आम्ही अवमानितो. शांती खरी हरवू शोक किती करीतो. मोह असले की धैर्य नच सुटू देता. जा प्रभूला सांगाया. सर्व दुबळ्यास पाहे चित्तवृत्ती जाणितो. मित्र प्रिय जसा श्रमले काम जड वाहाया. त्यासही उपाय केले. जा प्रभूला सांगाया. मित्र जरी तुच्छ सर्व सिद्ध अंगीकाराया. यावेळेस आपलं लक्ष आपण प्रार्थनेकडे लावूया. आपण घरीच आहात आणि ही ऑनलाईन भक्ती चालू आहे, तरी आपण आजच्या उपासनेसाठी प्रार्थना करणार आहोत. येणाऱ्या संदेशासाठी प्रार्थना करणार आहोत. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, आकाश पृथ्वी यांच्या निर्माणकर्त्या बापा, तुझ्या नावाला लाखो धन्यवाद असो. प्रभू, मागील संपूर्ण आठवडा तू आम्हाला सांभाळलंस आणि पुन्हा एक वार हा पवित्र वार आमच्या आयुष्याला जोडलास. त्याबद्दल तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. परमेश्वरा, चर्चेस बंद असल्यामुळं परमेश्वरा ही जी काही ऑनलाईन भक्ती करत आहोत ही तू मान्य करून घे. विशेष प्रार्थना करतो ऑनलाईन भक्तीमध्ये जे काही सहभागी होत आहेत परमेश्वरा, त्यांच्यावर तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. आणि परमेश्वरा, हा जो करोना व्हायरसमुळं ह्या ज्या गोष्टी घडत आहेत परमेश्वरा, तरी परमेश्वरा हा करोना व्हायरस लवकरात लवकर जावा ही तुझ्या चरणी प्रार्थना विनंती करतो. आजच्या भक्तीसाठी प्रार्थना करतो. आजच्या भक्तीमध्ये जे काही गीतं होतील, जे काही प्रार्थना तुझ्याकडे सादर होतील, जो संदेश परमेश्वरा
तुझ्याकडे येणार आहेत, जो बाळक तुझ्या वचनातून बोलणार आहेत, परमेश्वरा त्याच्यावर तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. आजच्या भक्तीचा चालक मालक तू हो. तसंच परमेश्वरा आज प्रार्थना करतो आमच्या क्राइस्ट चर्चच्या सर्व घटकांसाठी, तरुण संघ, महिला मंडळ, सेशन, क्वायर, संडे स्कूलचं कार्य, शाळेचं कार्य, या सर्वांवर तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. परमेश्वरा तुझं वचन सांगतो की तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडलं, वेगळं केलं यासाठी की तुम्ही जाऊन सर्वांना स्वार्थेची घोषणा करावी. तरी परमेश्वरा प्रत्येकाला तू काही ना काही कलागुण दिलेले आहेस आणि निवडून घेतला आहेस. परमेश्वरा याचा वापर त्यांनी तुझ्या सेवेसाठी करावा यासाठी प्रार्थना करतो. आणि परमेश्वरा पुढे जाऊन तू हे देखील म्हणतो की हे जे तुम्ही करता प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ जाणार नाही. तरी परमेश्वरा आज आम्ही जिवंत आहोत, तुझ्या भूतलावर आहोत आणि या भक्तीमध्ये सहभागी होत आहोत. हीच परमेश्वरा ही मोठी साक्ष आहेत. परमेश्वरा आज आमच्या क्राइस्ट चर्चच्या मंडळीसाठी प्रार्थना करतो, जे आजारी, दुःखित, निराश्रित, घरी आजारी, हॉस्पिटलमध्ये आजारी असतील परमेश्वरा, तसंच कोरोना व्हायरसमुळं परमेश्वरा आजारी असतील परमेश्वरा, यांच्यासाठी प्रार्थना करतो. यांना तू आशीर्वादित कर, त्यांना स्पर्श कर आणि परमेश्वरा त्यांच्या जीवनात एक साक्ष निर्माण कर, सर्वांना आशीर्वादित कर आणि येत्या दिवसात परमेश्वरा त्यांच्या जीवनात साक्ष व्हावी ही तुझ्या चरणी प्रार्थना विनंती करतो. आजच्या संदेशासाठी प्रार्थना करतो, जे पालक आज तुझ्या वचनातून बोलणार आहेत त्यांच्यावर तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. परमेश्वरा त्यांना तू निवडून घेतलंस त्याबद्दल देखील तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. परमेश्वरा विशेष प्रार्थना करतो आमच्या सेशनसाठी, सेशनमधले आमचे मेन जे चेअरमन आहेत, खजिनदार आहेत, सेक्रेटरी आहेत परमेश्वरा आणि इतर एल्डर आहेत, यांना तू निवडून घेतलंस. मंडळीची दुराभात असताना लागणारी शक्ती, सामर्थ्य, आरोग्य, ज्ञान, बुद्धी सर्व काही परमेश्वरा तुझ्या पवित्र भांडारातून त्यांना तू दे. आणि येणाऱ्या दिवसात जेव्हा चर्च चालू होईल त्यावेळेस परमेश्वरा विशेष करून त्यांच्याकडून तू कार्य करून घे ही तुझ्या चरणी प्रार्थना विनंती करतो. विशेष प्रार्थना करतो परमेश्वरा, या लॉकडाऊनच्या काळात जागोजागी परमेश्वरा प्रत्येक चर्च ऑनलाईन सेवा करत आहेत, त्यांच्यावर तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. तसंच वेगवेगळ्या मंडळ्या आहेत परमेश्वरा, वेगवेगळे चर्च आहेत. तसंच आमची जी काही युसेनाची मंडळी आहेत त्याचे इथले जे पदाधिकारी आहेत, जे पालक लोक आहेत त्यांच्यावर देखील तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. परमेश्वरा त्यांचे देखील श्रम वाया जाऊ देऊ नको, कारण तू प्रत्येकाला आपापल्या नावाप्रमाणे ओळखतोस आणि परमेश्वरा त्यांच्याकडून तू कार्य करून घेत आहेस, त्याबद्दल देखील तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. तसंच परमेश्वरा आज आम्ही आमच्या देशासाठी प्रार्थना करतो. आमच्या देशाचे जे मंत्रिमंडळ आहेत, पंतप्रधान, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्रिमंडळ, देश चालवत असताना लागणारी शक्ती, सामर्थ्य त्यांना तू पुरव. आणि परमेश्वरा जो काही निर्णय घेतील परमेश्वरा तो सर्व काही तुझ्याकडून असावा आणि हा आमच्या सर्व भारत देशासाठी तो एक आशीर्वादाचा असावा ही तुझ्या चरणी प्रार्थना विनंती करतो. तसंच परमेश्वरा हा जरी कोरोना व्हायरस जो काही संकट आलं होतं परमेश्वरा ते आता दूर गेलेलं आहे आणि थोड्या प्रमाणात राहिलेलं आहे, तरी परमेश्वरा ह्याची आम्ही काळजी घ्यावी. आणि परमेश्वरा आम्ही जात असताना तो आमच्याबरोबर राहा, येत असताना देखील तो आमच्याबरोबर राहा. आणि परमेश्वरा आमच्या कोणत्याच सभासदाला कोरोनाची जो काय आजार आहे तो लागू देऊ नको, तर त्यांच्या जीवनात आलेला करोना जाऊन त्यांच्या जीवनात साक्ष निर्माण कर ही तुझ्या चरणी प्रार्थना विनंती करतो. विशेष प्रार्थना करतो परमेश्वरा, या महिन्यात ऑक्टोबर महिन्यात जे काही परमेश्वरा तुझ्याकडं आलेले आहेत परमेश्वरा, त्यामुळं त्यांच्या कुटुंबात जी काही दुःखाची पोकळी निर्माण झालेली आहे परमेश्वरा, आज त्या कुटुंबासाठी देखील प्रार्थना करतो, त्यांची आठवण ठेवतो. परमेश्वरा तुझं येणं होईल त्यावेळेस त्यांची आणि आमची भेट होणार आहे असा आमचा पूर्ण विश्वास आहे. पण त्यांच्या जाण्याने परमेश्वरा त्यांच्या घरात जे काही दुःखित वातावरण झालेलं आहे ते परमेश्वरा दूर कर. आणि परमेश्वरा त्यांच्या जीवनात देखील जे काही त्यांच्या आठवणी आहेत त्या जाऊन परमेश्वरा त्यांनी पुन्हा एक वार नव्याने जीवन जगावं असं तू होऊ दे ही तुझ्याने प्रार्थना विनंती करतो. परमेश्वरा हा जो काही शेवटचा काळ आला आहे परमेश्वरा, कारण तुझं येणार आहे आणि काळाची जी काही लक्षणं आहेत परमेश्वरा, एकमेकामधील प्रीती थंडावेल आणि राष्ट्रावर उठेल, तरी परमेश्वरा या गोष्टी होत असताना आम्ही समजून जावं की हा शेवटचा काळ आहे. तरी परमेश्वरा आज आम्ही जास्तीत जास्त तुझ्या वचनाकडे, जास्तीत जास्त तुझ्या प्रार्थनेकडे लक्ष द्यावं आणि सर्वत्र
तुझीच आणि तुझी सेवा करावी याचा अंग तू आम्हाला दे आणि परमेश्वरा आमच्याकडून करून घे. कारण तुझं वचन सांगतो, तुमचा प्रकाश लोकांपुढे असा पडू द्या की त्यांनी तुमची चांगली कामे पाहून तुमच्या स्वर्गीय देवाचे गौरव करावे. तरी परमेश्वरा आजच्या भक्तीचा चालक मालक तो हो, आणि काही अयोग्य मागितलं असेल त्याची तू दैनिक कृपेने क्षमा कर. आमच्या ऑनलाईन भक्ती जे काही बघत आहेत, ऐकत आहेत, या सर्वांवर तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. आणि जे काही परमेश्वरा मागील आठवड्यात ज्यांचे वाढदिवस झालेत, लग्नाचे वाढदिवस झालेत, त्यांची देखील आठवण करतो. त्यांना देखील तू आशीर्वादित कर आणि पुढील जीवन जगण्यास सहाय्य आणि मदत कर. त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत परमेश्वरा, पुढील वर्षासाठी जे काही प्लॅनिंग आहेत ते सर्व काही तू आशीर्वादित करशील असा माझा पूर्ण विश्वास आहे. मला ही जी काही संधी दिली त्याबद्दल देखील तुझे आभार मानतो. मागण्या आणि कल्पने यांच्यापेक्षा अधिक देणारा बाप तूच आहे. धन्यता प्रभू येशू ख्रिस्त याच्याच नावाने मागतो म्हणून तो एक आमेन. यावेळेस आपण आपलं लक्ष पवित्र शास्त्रातील वचनांकडे लावूया. करंती करास दुसरे पत्र 5वा अध्याय 16 ते 21 मी आपणासाठी वाचून दाखवत. करंती करास दुसरे पत्र 5वा अध्याय 16 ते 21. ख्रिस्तास ठायी राहिलेले नवजीवन. आतापासून आम्ही कोणाला देहावरून ओळखत नाही, आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहावरून ओळखले होते तरी आता यापुढे त्याला तसे ओळखीत नाही. जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. ते सर्वदा देवापासून आहे. त्याने आम्हाबरोबर आमचा समेट ख्रिस्ताच्याद्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हास दिली. म्हणजे जगातील लोकांची पातके त्याचकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये आपणाबरोबर जगाचा समेट करीत होता, आणि त्याने आम्हाकडे समेटाचे वचन सोपून दिले. देवबाप ही वाचलेली वचनं आशीर्वादित करो. त्याच्याच नावाला मान महिमा आता आणि सदा सर्व काळ असो. आपण आळीपाळीनेच स्तोत्रसहिता घरीच वाचणार आहोत आणि मी या ठिकाणून सरसकट वाचेल. आपण देखील स्तोत्र अध्याय 19 हा आपण सर्वजण एकत्रित म्हणूया. स्तोत्र अध्याय 19. आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्षी त्याची हस्तकृती दर्शविते. दिवस दिवसाशी संवाद करीतो, रात्र रात्रीला ज्ञान सांगते. वाचा नाही, शब्द नाही, त्याची वाणी ऐकू येत नाही, तरी त्याचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमितो. त्याचे शब्द दिगंतरी पोचतात. सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे. शय्यागृहातून वरासारखा तो बाहेर पडतो. तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो. आकाशाच्या एका सीमेपासून निघून तो दुसऱ्या सीमेपर्यंत भ्रमण करीत जातो. त्याच्या उष्णतेपासून काही एक सुटत नाही. परमेश्वराचे नियमशास्त्र पूर्ण आहेत, ते मनाचे पुनरुज्जीवन करीते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यास समंजस करीतो. परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्राला प्रकाश देते. परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्व ठायी न्यायी आहेत. ते सोन्यापेक्षा 52 नाशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत. ते मधापेक्षा मोळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहे. शिवाय त्याच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो. ते पाळिल्याने मोठे फलप्राप्ती होते. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात. गुप्त दोषापासून मला मुक्त कर. तसेच जाणून बुजून घडणाऱ्या पातकापासून आपल्या सेवकाला आवर. त्याची सत्ता मजवर न चालू, म्हणजे मी पूर्ण होईल आणि महापातकापासून अलिप्त राहीन. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द
माझ्या मनचे विचार तुला मान्य असो. आमेन. यावेळेस आपण सर्वजण एकत्रित घरीच प्रेषितांचा मतांगीकार म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळीस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत्यू लोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याचवर मी विश्वास ठेवतो. आमेन. यावेळेस आपण घरीच कोर्सेस आणि गीतं गाणार आहोत. सुरुवातीला आपण गीत क्रमांक लाल पुस्तकामधलं 209 हे गीत घेऊया. गीत क्रमांक 209. गीताचे शब्द आहेत, आज का दिन यहोवा ने बनाया. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. स्तुति प्रशंसा करे, चाहे कुछ होता रहे. स्तुति प्रशंसा करे, चाहे कुछ होता रहे. उसको हम भाते रहे, चाहे जहाँ भी रहे. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. प्रभु को महिमा मिले, चाहे वो मेरा अपमान. प्रभु को महिमा मिले, चाहे वो मेरा अपमान. वह बड़े मैं घटूं, रहे उसी का ध्यान. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. त्याच्या शेजारचं गीत क्रमांक 207, नारे लगाओ और गाओ रे. नारे लगाओ और गाओ रे, झंडा मसीह का फहराओ रे. नारे लगाओ और गाओ रे, झंडा मसीह का फहराओ रे. हालेलुया, 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 हालेलुया. जीवन से उजला हुआ राह, यीशु के पास आओ रे. जीवन से उजला हुआ राह, यीशु के पास आओ रे. गम की ये राहें अब छोड़ो, जिंदगी में सब कुछ जोड़ो रे. हालेलुया, हालेलुया,
हालेलुया 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 हालेलुया। लंबा सफर जिंदगी का, सच्चाई कोई न जाने रे। लंबा सफर जिंदगी का, सच्चाई कोई न जाने रे। आंखें ऊपर को लगाओ, यीशु के पास तुम आओ रे। हालेलुया 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 हालेलुया। यावेळेस गीत क्रमांक 185 घेऊया. आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे. आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे, हे यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे, हे यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे संसार की सुंदरता में, यह रूप जो तेरा ही, इन चांद सितारों में अक्ष भी तेरा ही. संसार की सुंदरता में यह रूप जो तेरा ही, इन चांद सितारों में अक्ष भी तेरा ही. महिमा की तेरी बातें हम सबको बताएंगे, हे यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे दिल तेरा खजाना है, एक पाक मोहब्बत का, यहाँ पा न सका कोई सागर है तो उल्फत का. दिल तेरा खजाना है, एक पाक मोहब्बत का, यहाँ पा न सका कोई सागर है तो उल्फत का. हम तेरी मोहब्बत से दिल अपना सजाएंगे, हे यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे. आपणासाठी आजच्या वक्त्या लाभलेल्या आहेत. ते आहेत आपल्या चर्चचे एल्डर नितीन रणविसे यांच्या मिसेस अरुणा नितीन रणविसे. त्यांनी MDO केलेलं आहे. त्या सध्या आपल्या क्राइस्ट चर्चचं महिला मंडळ आहे त्याच्या त्या अध्यक्ष आहेत. त्यांना विविध ठिकाणी प्रार्थनेचं संदेशाचं आमंत्रण येतं. ते आज आमच्या विनंतीला मान देऊन आलेत. सेशननी जी त्यांना विनंती केली की आजचा संदेश त्यांनी द्यावा. आज मी त्यांना विनंती करतो की प्रभूने जो काही संदेश त्यांना सांगितला आहे तो त्यांनी मंडळीस द्यावा. धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एक वार प्रभू परमेश्वराच्या गौरवी नावाला धन्यवाद देते, त्याची उपकार स्तुती करते. कारण पुन्हा एक वार या पवित्र वारी
तो किती चांगला आहे याचा अनुभव त्यांनी आपणा सर्वांना दिलेला आहे. आणि स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो, या हो या परमेश्वराचा जय जयकार करा, त्या तारणदुर्गाचा जय जयकार करा. आणि खरोखरच आज पुन्हा एक वार त्या तारणदुर्गाचा जय जयकार करण्यासाठी सर्व मंडळी या नात्याने परमेश्वराने आपल्याला पुन्हा एक वार त्याच्या पवित्र वारी एकत्रित केलेलं आहे. आणि त्याबद्दल मी त्या पवित्र परमेश्वराचे मनापासून आभार मानते. आणि विशेष करून आज या पवित्र मंदिरामध्ये त्याच्या वचनांची सेवा करण्यासाठी मंडळीची कमिटी, सर्व पदाधिकारी, सर्व सेशन वर्ग यांचे मी मनापासून आभार मानते. आणि खरोखर आज त्याच्या नावाला धन्यवाद देत, त्याचे गौरव करत, त्याची उपकारस्तुती करत आज त्याच्या वचनांसाठी परमेश्वराने या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे. आजच्या मननासाठी जो शास्त्रपाठ आहे तो येणेप्रमाणे आहे. आणि तो शास्त्रपाठ आत्ताच आपले बंधू सन्माननीय एल्डर विश्वास ओहोळ यांनी वाचून आपल्याला दाखवलेला आहे. आणि तो शास्त्रपाठ याप्रमाणे आहे. करिंथकरास दुसरे पत्र याचा 5वा अध्याय आणि 16 ते 21 वचनं. अतिशय सुंदर असा शास्त्रपाठ आहे. पावलाच्या पत्रातला एक उत्तम अशी कलाटणी देणारा हा शास्त्रपाठ आहे. आणि विशेष म्हणजे याचा उल्लेख पावलाने करिंथ येथील मंडळीला केलेला आहे. आणि करिंथ येथील मंडळीला त्याने हे दुसरं पत्र लिहिलेलं आहे. इसवी सन साधारण 57 ते 59च्या दरम्यान हे पावलानं हे पत्र लिहिलेलं आहे. मग हे पहिलं पत्र लिहिलेलं असताना पावलाला दुसरं पत्र लिहिण्याची का गरज पडली, याला देखील एक फार मोठं कारण आहे. पहिलं पत्र जेव्हा त्यांनी मंडळीला लिहिलं तेव्हा क्लोवेच्या मंडळीकडून त्याच्या कानावर असं आलं होतं की या करिंथ येथील मंडळीमध्ये पक्षभेद आहे, कलह आहेत, फुटी आहेत, भांडणं आहेत. आणि या सर्व गोष्टी असताना पावलाने बंदिवासात असताना हे पत्र करिंथ येथील मंडळीला पहिलं पत्र लिहिलेलं होतं. आणि मग पत्र लिहिल्यानंतर तेथील यहुदी लोकांची चांगलीच कान उघडणी झालेली होती आणि सर्व काही व्यवस्थित त्या ठिकाणी चाललेलं होतं. आणि पावलाच्या हे लक्षात आलेलं होतं की पहिल्या पत्रानं चांगलं काम बजावलेलं आहे. परंतु काय होतं, आता त्याला दुसरं पत्र लिहिण्याची गरज यासाठी पडली की आता एक दुसरंच संकट मंडळीवर आलेलं होतं. आणि ते म्हणजे मंडळीमध्ये यहुदी शिक्षक हे यरुशलेमेहून आलेले होते. आणि हे जे यहुदी शिक्षक होते ह्यांनी पुन्हा मोशेचे नियमशास्त्र, जुने संस्कार, जुने विधी, जुने रीतिरिवाज पाळण्यासाठी तेथील यहुदी लोकांची कानभरणी करण्यास सुरुवात केलेली होती. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यहुदी लोकांना ते सांगत होते की पावलाचं प्रेषितपण धिक्कारलं जावं. आणि ह्या सगळ्या गोष्टी पावलाच्या कानावर आल्या. आणि म्हणून पावलानं पुन्हा एक वार ह्या यहुदी लोकांसाठी हे करिंथकरास दुसरं पत्र असं लिहिलेलं आहे. म्हणजे आपण पाहतो पुन्हा एक वार खोटं शिक्षण त्या मंडळीमध्ये रुजायला लागलेलं होतं. आणि ते शिक्षण, ते विधीचं ऋणपत्र जे प्रभू येशू ख्रिस्तानी वधस्तंभावर रद्द केलेलं होतं, पुन्हा एक वार त्याची उजळणी व्हायला सुरुवात झालेली होती. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पावलाच्या कानावर आल्या आणि पावलाच्या अंतःकरणामध्ये हे कार्य झालं आणि त्यांनी करिंथ येथील मंडळीला हे दुसरं पत्र लिहिलेलं आहे. आणि ह्या पत्रामध्ये आपण पाहतो 5वा अध्याय आणि 16 ते 21 या वचनांमध्ये पाहतो की पाऊल विशेष करून ख्रिस्ताच्या ठायी राहिल्याने एक नवीन जीवन प्राप्त होतं ह्याविषयी तो उलगडा करत आहे. नवीन जीवन प्राप्त होण्यासाठी ख्रिस्ताच्या ठायी राहणं किती महत्त्वाचं आहे आणि अत्यंत गरजेचं आहे हे देखील तो या ठिकाणी स्पष्ट करतो. आणि तो या ठिकाणी म्हणतो की पहिलं वचन जेव्हा आपण पाहतो तेव्हा तो म्हणतो, तर मग आतापासून आम्ही कुणाला देहदृष्ट्या ओळखीत नाही. आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखिले होते तरी आता यापुढे त्याला तसे ओळखीत नाही. ह्या ज्या अध्यायात आहेत आपण 3 गोष्टी या अध्यायामध्ये पाहणार आहोत. आणि पहिली गोष्ट आहे
नवी ओळख, आणि दुसरी गोष्ट आहे नवीन जीवन, आणि तिसरी गोष्ट आहे एक नवीन संदेश जो पावलाने या मंडळीला देऊ केलेला आहे, आणि तोच संदेश आज तुम्हाला आणि मला पाऊल या पत्राद्वारे देत आहे. आणि फार सुंदरशा गोष्टी पावलाने या ठिकाणी नमूद केलेल्या आहे. नवीन ओळख याविषयी तो बोलत आहे. म्हणून तो पहिल्या वचनात म्हणतो, तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखत नाही. पाऊल या ठिकाणी स्पष्टपणे सांगत आहे की देहदृष्ट्या ख्रिस्ताला आता येथून पुढे ओळखायचं नाही आहे. आणि तो स्वतःही कबुली देतो की मी स्वतःसुद्धा आता ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखत नाही आहे. आणि या ठिकाणी जेव्हा तो करिंथमध्ये होता तेव्हा त्याच्याबरोबर सिलास आणि तिमथ्य हे देखील होते, आणि म्हणून तो या ठिकाणी आम्ही हा शब्द वापरत आहे. आणि तो हे शिक्षण त्यांनी तिमथ्याला आणि सिलासला देखील दिलेलं आहे, आणि हेच शिक्षण त्यांनी पहिल्या पत्रात करिंथेतील मंडळीला दिलेलं होतं. परंतु पुन्हा हे शिक्षण देण्याची त्याला गरज पडलेली आहे, कारण कुठेतरी ख्रिस्ताला हे लोक देहदृष्टीने बघत होते. कुठला तरी एक नवीन संस्कार, एक नवीन खोटं शिक्षण त्यांच्यामध्ये रुजायला लागलेलं होतं, आणि तो देह स्वभाव पुन्हा पावलाला त्या ठिकाणी दिसू लागलेला होता. आणि म्हणून तो म्हणतो की आम्ही तरी प्रभू ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखीत नाही. थोडंसं पावलाच्या जीवनाकडे बघितलं तर आपण पाहतो की पावलाच्या अंतःकरणामध्ये जे प्रकाशाचं बी पेरलेलं होतं, आणि त्या प्रकाशाच्या बी पेरल्या कारणाने त्याने फार अद्भुत कार्य केलेलं आपण पाहतो. आणि अशी ही उत्तम जमीन पावलाच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताला प्राप्त झालेली होती. पावलाच्या जुन्या जीवनाकडे बघताना किंवा जुन्या जीवनाचं आपण अवलोकन करतो तेव्हा पावलाचं जीवन आपल्या सर्वांना माहीत आहे. तो त्यावेळेस ख्रिस्ताला देहदृष्ट्या बघत होता. खरा ख्रिस्त त्याला प्रगट झालेला नव्हता. मंडळीचा छळ करणारा असा हा शाऊल त्या ठिकाणी होता, आणि येरुशलेमेहून अशीच अधिकारपत्र घेऊन तो चाललेला असताना त्या दिमिश्काच्या वाटेवर त्या प्रकाशानं त्याची भेट घेतलेली आहे. आणि प्रकाशाने भेट घेतल्यानंतर पाऊल मात्र त्या ठिकाणी अगदी नामोहरम झाला. काहीतरी अद्भुत त्याच्या जीवनात घडायला सुरुवात झाली. जाता जाता त्याच्याबरोबर त्याचे काही लोक त्याच्याबरोबर होते. देवाची वाणी झाली. प्रकाश त्या लोकांनी पाहिला, परंतु वाणी त्यांनी ऐकली नाही, कारण ती वाणी फक्त पावलासाठी होती. आणि ती वाणी ऐकल्यानंतर मात्र पावलाचा जो देह स्वभाव आहे तो तिथंच गळून पडलेला आहे. त्या प्रकाशाच्याद्वारे ख्रिस्तानं त्याची भेट घेतलेली आहे, आणि एक नवीन गोष्ट त्याच्या जीवनात घडायला लागलेली आहे, आणि त्या ठिकाणी एक ख्रिस्ताची नवी ओळख पावलाला त्या ठिकाणी झालेली आहे. आज आपण पण विचार करूया की खरोखर ह्या कठीण समयामध्ये आपण वावरत असताना खरोखर आपली भेट ख्रिस्ताशी खऱ्या अर्थानं झालेली आहे का? का अजूनही देह स्वभावात आहोत, अजूनही देहदृष्ट्या ख्रिस्ताकडे किंवा परमेश्वराकडे बघत आहोत? अजूनही आपली आणि ख्रिस्ताची नवी ओळख झालेली आहे का? आज हे अवलोकन करण्याची गरज आहे. आज हे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, कारण दिवस फार कठीण आलेले आहेत. आणि अशा दिवसामध्ये आता मात्र आपल्याला देहदृष्ट्या ख्रिस्ताकडे बघायचं नाही आहे. त्याच्यापुढे गुडघे टेकायचे आहे आणि त्याला नमन आपल्याला करायचं आहे. कारण पावलाने हेच तर केलं. जेव्हा ख्रिस्ताची आणि त्याची नवीन ओळख झाली तेव्हा पाऊल मात्र गुडघ्यावर आला. त्याची अंतःकरण रूपी परमेश्वराने जी जमीन होती ती नांगरली. परमेश्वरानं प्रार्थनेद्वारे, पश्चातापाद्वारे, पापकबुलीद्वारे परमेश्वर त्याची ती जमीन नांगरत होता. ती उत्कृष्ट अशी जमीन तो तयार करत होता. ते उत्तम असं अंतःकरण प्रभू त्या ठिकाणी 3 दिवस तो उपवास आणि प्रार्थनेत असताना प्रभू त्याचं जीवन तो तयार करत होता. प्रभू नव्याने त्याची ओळख त्याला पटवून देत होता. आणि मग त्या ठिकाणी आपण पाहतो
की पावलाचं जीवन त्या ठिकाणी बदललेलं आहे. ख्रिस्ताची ओळख झाल्यानंतर ही नवीन ओळख ख्रिस्ताशी त्याची झालेली आहे आणि मग त्याचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं. आणि ही नवीन जी ओळख आहे ख्रिस्ताबरोबरची, ही आपलंसुद्धा जीवन पूर्णपणे बदलून टाकते. मग तो देह स्वभाव आपल्यामध्ये राहत नाही. ती देहदृष्टी देवाकडे बघण्याची, परमेश्वराकडे बघण्याची किंवा इतर लोकांकडे बघण्याची ती देहदृष्टीसुद्धा आपल्यामधून ती नष्ट होऊन जाते. कारण आता ख्रिस्ताबरोबर नवीन ओळख झालेली असते. आणि म्हणून पाऊल काय म्हणतो, हा अनुभव, जिवंत परमेश्वराचा अनुभव त्यांनी त्याच्या शरीरामध्ये घेतलेला होता आणि म्हणून तो म्हणतो की मी आता देहदृष्ट्या त्याला ओळखत नाही. अगदी खात्रीपूर्वक ठामपणे तो मंडळीला सांगत आहे. आता या शिक्षणाच्याद्वारे, खोट्या शिक्षणाच्याद्वारे जे पुन्हा देह स्वभाव त्यांच्यामध्ये येऊ पाहत होते, तर पाऊल त्यांना तिथे मज्जाव करत आहे. पाऊल त्या ठिकाणी त्यांना कुठेतरी टोकू पाहत आहे, रोखू पाहत आहे की आता पुन्हा तुम्ही त्या देह स्वभावामध्ये जाऊ नका आणि ती देहदृष्टी आपल्या परमेश्वराकडे तुम्ही लावू नका. कारण पुढे तो म्हणतो, आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखीत नाही. ही जी गोष्ट आहे, ही नवीन ओळख झाल्यामुळे पावलाला आता एक धैर्य प्राप्त झालेलं आहे. त्याची सगळी देहाची कर्म त्या ठिकाणी गळून पडलेली आहेत. आणि म्हणून तो म्हणतो की आता जरी मी ओळखत होतो, तो नकारत नाही, तो त्याच्याकडून झालेलं पाप तो नकारत नाही, तो कबूल करतो की मी देहदृष्ट्या माझ्या ख्रिस्ताला मी पाहिलेलं होतं, ओळखलेलं होतं, परंतु आता मात्र येथून पुढे मी त्याला तसं ओळखत नाही. एक नवीन ओळख ख्रिस्ताची आणि पावलाची या ठिकाणी झालेली आहे. आणि जेव्हा ख्रिस्ताची आणि आपली नवीन ओळख होते तेव्हा तो देह स्वभाव आपल्यामधून देखील असाच निघून जातो, नाहीसा होतो. जसं ह्या ओळखीमुळे पावलाने स्वतःला त्या ठिकाणी रिक्त केलं, तसंच या ओळखीमुळे आज आपल्यालाही ख्रिस्ताच्या ठायी जर जीवन जगायचं आहे तर ही नव्यानं ख्रिस्ताची आणि आपली ओळख होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आता येथून पुढे देहदृष्ट्या ख्रिस्ताकडे बघून चालणार नाही आहे. आता हळूहळू न्याय समय जवळ येत आहे आणि म्हणून हे देहदृष्ट्या ओळखणं आता इथेच आपल्याला संपवणं गरजेचं आहे. आणि पावलानं ती वाणी, ते पाचारण पावलानं त्या ठिकाणी ओळखलेलं होतं आणि तिथंच त्यांनी आपला देह स्वभाव सोडून टाकला. पहा, जेव्हा आपण जक्कयाकडे बघतो, लूककृत शुभवर्तमान याचा 19वा अध्याय, जक्कयाकडे पाहतो. एक टॅक्स कलेक्टर, एक जकातदार, नाही का. रोमी लोकांच्या काळामध्ये रोमी शासन त्या ठिकाणी चाललेलं असताना हे जकातदार ठिकठिकाणी त्या ठिकाणी कर गोळा करण्यासाठी बसलेले असत आणि येणाऱ्या जाणाऱ्यांकडून अन्यायानं हे धन लुबाडणं, गोरगरिबांना लुबाडणं, अन्यायानं सगळं त्यांच्याकडून हिसकावून घेणं, हे सगळं काम ह्या जकातदारांचं होतं. परंतु मला सांगू द्या, त्या जक्कयाची आणि ख्रिस्ताची ओळख पटावी म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या यरीहो नगरामध्ये आलेला आहे. त्याचा प्रवेश त्या यरीहो नगरामध्ये केलेला आहे प्रभू येशू ख्रिस्तानं. यहोशवानं जे यरीहो नगर शापित केलेलं होतं, ते ख्रिस्ताच्या येण्यानं आता आशीर्वादित होणार होतं. कारण हा जो जकातदार होता जक्कय नावाचा, आता त्याचं पापी जीवन बदलून जाणार होतं केवळ ख्रिस्ताच्या ओळखीमुळे, केवळ ख्रिस्ताचा त्याच्या जीवनात प्रवेश होण्यामुळं. आणि जेव्हा हा ठेंगणा मनुष्य गर्दीमध्ये धडपडत जातो, का तर त्याला त्याच्या ख्रिस्ताला भेटायचं आहे, का तर त्याच्या ख्रिस्ताला त्याला बघायचं आहे, कारण ख्रिस्ताविषयी त्याने ऐकलेलं आहे, ख्रिस्ताचं वचन त्यांनी ऐकलेलं आहे, तो शब्द त्याच्या कानी पडलेला आहे. आणि म्हणून ऐकणारे पण फार महत्त्वाचे आहेत. जेव्हा देवाचं वचन ऐकलं जातं तेव्हाच तर बदल होतो, तेव्हाच तर परिवर्तन होतं. आणि केवळ हा जक्कय जो आहे, हा आपली शरीर यष्टीकडे न बघता
त्या गर्दीकडे न बघता, ही अडखळणं त्याच्या जीवनात आली होती, त्याच्याकडे तो अवलोकन न करता तो सरळ सरळ धावत धावत गेला आणि तेथील उंबराच्या झाडावर तो चढला. आणि चढला असताना आता येथे मात्र काय झालं, ह्या ख्रिस्ताची दृष्टी त्या जक्कयाकडे गेलेली आहे. आता त्याचा देह स्वभाव प्रभूला त्याच्यामधून काढून टाकायचा आहे आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची दृष्टी त्या जक्कयाकडे गेलेली आहे. आणि मग प्रभू म्हणाला, जक्कया त्वरा कर, खाली ये, आज मला तुझ्या घरी उतरवायचं आहे. आणि मग जो काही मोठा आनंद त्या जक्कयाला झाला, त्या जकातदाराला झाला, त्याच्या केवळ ह्या शब्दानं त्याला आनंद झाला आणि त्याचा देह स्वभाव त्या ठिकाणी गळून पडलेला आहे. त्वरित खाली आला, ख्रिस्ताकडे गेला आणि भराभर आपलं पाप कबुली तो ख्रिस्तासमोर करू लागला. होय प्रभू, मी जे काही अन्यायानं घेतलेलं आहे ते मी चौपट परत करतो. होय प्रभू, मी देह स्वभावात चालत होतो. होय प्रभू, मी देहदृष्ट्या मी तुझ्याकडे बघत होतो, परंतु आता तसं नाही. जेव्हा ख्रिस्ताची आणि जक्कयाची ओळख झाली, ही नवीन ओळख होती, कारण आता त्याचं जीवन ख्रिस्ताठायी होतं. आणि मग त्याचा देह स्वभाव त्या ठिकाणी गळून पडला आणि ख्रिस्त म्हणाला, चल, आज मला तुझ्या घरी उतरवायचं आहे. आणि त्या दिवशी त्याचं आणि त्याच्या घराण्याचं तारण झालेलं आपण वचनामध्ये पाहतो. आणि मग प्रभू म्हणतो, त्या ठिकाणी वचन आपण वाचतो की मनुष्याचे पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आलेला आहे. देहामध्ये हे आपण मर्त्य मनुष्य देहामध्ये वावरून हरवलेले असे होतो, परंतु प्रभू येशू ख्रिस्त मात्र आपल्याला हरवलेलं असं ठेवत नाही. तो शोधतो. जसं एक मेंढराला त्यांनी शोधून काढलं, तसं एक एक पापी मनुष्याला तो शोधतो, कारण त्याच्यामधला तो देह स्वभाव आहे, जी देहदृष्टी त्याच्याकडे आहे, ती प्रभू येशू ख्रिस्ताला काढून टाकायची आहे आणि एक नवीन ओळख ख्रिस्ताला करून द्यायची आहे. आणि मग जक्कयाचं सुद्धा जीवन बदललेलं आपण पाहतो. 4 शुभवर्तमानामध्ये फक्त 3 जकातदारांचा उल्लेख केलेला आहे. तो म्हणजे हा जक्कई जकातदार, एक मत्तई जकातदार आणि एक शास्त्री आणि परुषी आणि त्यांच्याबरोबर असलेला जकातदार. आणि या तिन्ही जकातदारांचं आपण पाहतो की जेव्हा ख्रिस्ताकडे आले, जेव्हा ख्रिस्ताठायी जीवन जगू लागले, तेव्हा ते त्यांची आणि ख्रिस्ताची नवीन ओळख झालेली आहे. मत्तयाला पाचारण झालं, मत्तई नावाच्या जकातदाराला पाचारण झालं आणि तो प्रभूचा शिष्य झाला. जक्कय आपलं पाप सोडून प्रभूचा शिष्य झाला. आणि जो परुषी आणि जकातदार आहे, त्याचं नाव त्या ठिकाणी नाही आहे त्या जकातदाराचं, परंतु हा जकातदार मात्र प्रभूचा शिष्य बनला, कारण प्रभूंनी त्याला उंच केलं. जेव्हा नवीन ओळख होते तेव्हा प्रभू मनुष्याला उंच केल्याशिवाय राहत नाही. आणि ही ओळख आज तुम्हाला आणि मला नव्यानं होणं गरजेचं आहे. आणि मग पाऊल रोमकरासपत्र ह्याच्या 12व्या अध्यायामध्ये पाऊल म्हणतो, रोमकरासपत्र ह्याचा 12वा अध्याय आणि 1 ते 2 वचन जेव्हा आपण पाहतो तेव्हा पाऊल म्हणतो, या ठिकाणी पाऊलाने नवीन जीवित क्रमाविषयी सांगितलेलं आहे. तो रोम येथील मंडळीला सांगत आहे. बघा, हरेक मंडळीला तो नवीन जीवित क्रमाविषयी सांगत आहे, नवीन जीवनाविषयी तो सांगत आहे. या ठिकाणी तो म्हणतो की रोमकरासपत्र याचा 12वा अध्याय आणि पहिले 2 वचनं जेव्हा आपण पाहतो तेव्हा तो या ठिकाणी म्हणतो की म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. पाऊल या ठिकाणी मंडळीला सांगत आहे की तुमचं समर्पण होणं गरजेचं आहे. आणि देह स्वभाव जर असेल तर ते पवित्र आणि देवाला ग्रहणीय असा तो यज्ञ होणार नाही. म्हणून या ठिकाणी जर समर्पित जीवन जगायचं आहे तर पाऊल या ठिकाणी सांगतो की जीवितक्रम हा नवीन असा झाला पाहिजे, जुनं ते निघून गेलं पाहिजे. आणि मग तो म्हणतो की ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे, ही आध्यात्मिक सेवा आहे. आणि हे काय आहे तर मनाचं नवीनीकरण देखील आहे. पूर्णपणे मनाचं नवीनीकरण होणं म्हणजेच देह स्वभाव पूर्णपणे शरीरातून निघून जाणं.
आणि नव्यानं ख्रिस्ताला सादर होणं. आणि मग पाऊल या ठिकाणी म्हणतो की आता यापुढे त्याला आम्ही तसे ओळखत नाही. आज आपणही असं म्हटलं पाहिजे की आता येथून पुढे मी माझ्या ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखणार नाही. मग या ठिकाणी आपण पाहतो ही पावलाची आणि ख्रिस्ताची जी नवीन ओळख झालेली आहे, ती नवीन ओळख आता ही करिंथ मंडळी आणि ख्रिस्ताची नवीन ओळख पाऊल या ठिकाणी करून देत आहे. आणि मग 17व्या वचनात आपण पाहतो की तो म्हणतो, म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. या ठिकाणी आपण दुसरा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी पाहतो की नवी उत्पत्ती, न्यू क्रिएशन किंवा नवीन जीवन. आता ख्रिस्ताशी ओळख झाल्यानंतर नवीन जीवन मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि तो काय म्हणतो की जुने ते होऊन गेले, म्हणजे त्याला सांगायचं आहे की मनुष्य स्वभाव हा मनुष्यामध्ये काहीतरी जुनं हे निपजलेलं आहे आणि आता ते जर नवीन जीवन प्राप्त करून घ्यायचं आहे तर ते जुनं ते काढून टाकलं पाहिजे. आणि यासाठी ख्रिस्ताच्या ठायी असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून तो शब्द काय म्हणतो की जर आणि तर, जो आणि तो, हे शब्द फार महत्त्वाचे आहे. जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. जर ख्रिस्ताच्या ठायी आहे तरच नवीन जीवन आहे, तरच ती आपण नवीन निर्मिती आहोत. परमेश्वरानं त्याच्या प्रतिरूपाचं आपल्याला घडवलं खरं, परंतु पतनामुळं काय झालं, ती नवीन ओळख निघून गेली आणि पुन्हा ते जुनंपण शरीरामध्ये येऊ लागलं. आणि या ठिकाणी म्हणून तो म्हणतो की जर ख्रिस्ताच्या ठायी आपण आहोत तर आपण नवी उत्पत्ती आहोत. आणि ही नवी उत्पत्ती आता होणं पण फार गरजेचं आहे. प्रेषितांची कृत्ये याचा 8वा अध्याय जेव्हा आपण पाहतो तेव्हा अशाच एका व्यक्तीची ओळख आपल्याला त्या ठिकाणी होते. आणि तो व्यक्ती आहे हबशी षंड. प्रेषितांची कृत्ये ह्याचा 8वा अध्याय आणि 26च्या पुढची जर वचनं आपण पाहिली, त्या ठिकाणी हबशी षंडाशी ओळख नव्यानं ख्रिस्ताशी होते. त्या ठिकाणी एक नवीन संबंध ख्रिस्ताबरोबर प्रस्थापित झालेले आहे. आणि त्या ठिकाणी फिलिप हा देवाचा शिष्य, प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य त्या ठिकाणी गेलेला आहे. परमेश्वरानं त्याला आज्ञा केली की तू उठ आणि जा, त्या दक्षिणेकडे जा, गज्जा या ठिकाणी जा, कारण तिकडची वाट कशी आहे, ओसाड आहे. ओसाड आहे म्हणजे काय आहे, तिथे अजून देवाचं वचन पोहोचलेलं नाही आहे, तिथे अजून देवाची आणि त्या लोकांची ओळख झालेली नाही आहे. इथोपियन लोक ते होते. आणि हा हबशी षंड हा जो होता हा देखील एक इथोपियन मनुष्य आहे, तृतीयपंथी मनुष्य आहे. आणि बघा त्याची भेट परमेश्वरानं त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि हा जो हबशी षंड आहे हा यरुशलेमेत गेलेला होता. यरुशलेमेत कशासाठी गेला होता, तर तो उपासना करण्यासाठी गेला होता. आणि उपासना करून येत असताना परमेश्वराच्या आत्म्यानं फिलिप्पाला सांगितलं की तू जा आणि त्याचा रथ घाट. हा जो हबशी षंड आहे हा आपल्या रथात बसून पुन्हा आपल्या गावी, आपल्या शहरी निघालेला होता. आणि मग फिलिप्पाला आज्ञा केल्याप्रमाणे फिलिप त्या ठिकाणी धावत 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 गेला. आणि तिथे गेल्यानंतर तो पाहतो काय, तर हा जो षंड आहे, हबशी षंड आहे, हा एक ग्रंथ वाचत आहे. काय वाचत होता तो, तर यशया संदेष्टाचा ग्रंथ तो वाचत होता. परंतु कळत काही नव्हतं, कारण अजून ख्रिस्ताशी ओळख झालेली नव्हती. ग्रंथ वाचत होता, वचन वाचत होता, यशया 53 वाचत होता. आणि वचन वाचत होता की त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले आणि जसे कोकरू कातरणाऱ्यांच्या पुढे गप्प असते तसा तो आपले तोंड उघडीत नाही. त्याच्या लीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही, त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील. ही वचनं तो वाचत होता, परंतु त्याला समजत काहीही नव्हतं. अजून ख्रिस्ताची ओळख नसल्यामुळे अजून मन उघडलेलं नव्हतं. ख्रिस्ताची अजून भेट झालेली नसल्यामुळे
अजून त्याला वचन काय सांगत आहे ते त्याला सत्य त्या ठिकाणी समजत नव्हतं. आणि मग फिलिप्पाने मात्र त्या वचनांचा उलगडा केला आणि त्या ठिकाणी ह्या हबशी षंडाचं जीवन बदललेलं आहे. फिलिप्पानं प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाविषयीची सुवार्ता त्याला सांगितली आणि मग ह्या हबशी षंडाचं जीवन बदललेलं आहे. ख्रिस्ताची नवीन ओळख त्या ठिकाणी झालेली आहे. मरणाची सुवार्ता, ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाची आणि पुनरुत्थानाची सुवार्ता ऐकून ह्या हबशी षंडाचं जीवन बदललेलं आहे आणि या पुनरुत्थित ख्रिस्ताशी त्याची नवीन ओळख झालेली आहे आणि त्या ठिकाणी तो नवीन उत्पत्ती देखील झालेला आहे. आणि मग तो म्हणतो, आता मला या ठिकाणी बाप्तिस्मा करण्यास काय हरकत आहे, या ठिकाणी तो म्हणतो. आणि तो खऱ्या अर्थाने जिवंत देवाचा त्या ठिकाणी तो स्वीकार करतो. आणि जेव्हा प्रभूला स्वीकारतो, ख्रिस्ताला स्वीकारतो, तेव्हा तो नवी उत्पत्ती असा होतो, नवीन जीवन त्याचं होतं. आणि पहा, या ठिकाणी पाऊल हे म्हणतो की जो कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा सर्व नवीन झालेलं आहे. आणि ख्रिस्ताचं आपल्या जीवनात येण्यामुळे ही जुनं पण निघून जातं आणि सर्व काही नवीन झाल्याशिवाय राहत नाही आणि त्याचा अनुभव आपण घेतो. आणि हे जे नवीन जीवन आहे आणि ही जी नवी उत्पत्ती आहे तीच आपली साक्ष अशी ठरते. आणि आपण साक्षीचं जीवन जगावं म्हणूनच प्रभू परमेश्वरानं आपल्याला या जिवंताच्या भूमीवर या ठिकाणी पेरलेलं आहे, नाही का. या ठिकाणी एवढ्यासाठीच आपल्याला देवाने ठेवलेलं आहे की तुमचं आणि माझं जीवन साक्षीरूपीचं जीवन असावं. आणि जेव्हा साक्षीचं जीवन होतं तेव्हाच खऱ्या अर्थाने ख्रिस्ताच्या त्या वचनांची परिपूर्णता त्या ठिकाणी होते. पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्हाला आणि मला साक्षीदार असं व्हायचं आहे आणि ह्यासाठी नवी उत्पत्ती होणं गरजेचं आहे. आणि नवी उत्पत्ती होणं जर गरजेचं आहे तर ख्रिस्ताच्या ठायी जीवन जगणं फार फार गरजेचं आहे. केवळ हा कठीण काळ आहे म्हणून रोज आणि रोज जास्तीत जास्त समय देवाच्या चरणी घालवणं किंवा रोज आणि रोज जास्तीत जास्त शास्त्रवाचन करणं किंवा रोज आणि रोज जास्तीत जास्त प्रार्थनेत वेळ घालवणं इथपर्यंतच मर्यादा नाही आहे. कठीण काळ आला आहे, तो निघूनसुद्धा जाईल, कारण तो मुक्तिदाता परमेश्वर आहे. तो सहाय्य करणाऱ्या वीरासारखा तो आपल्या समवेत आहे. त्याच्यामुळे हा काळ काही फार काळ राहणार नाही, हा निघून जाणार आहे. परंतु आपलं जे जीवन आहे हे निघून गेल्यानंतर आपलं जे जीवन आहे ते नवीन असणार आहे का, ह्याकडे आज आपल्याला दृष्टी लावायची आहे. आणि मग तो म्हणतो, ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतःबरोबर आपला समेट ख्रिस्ताच्याद्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. आता या ठिकाणी पाऊल एक नवीन संदेश या पत्राद्वारे त्यावेळेस करिंथ्यातील मंडळीला दिला, या आत्ताच्या या काळामध्ये तो मंडळ या नात्याने आपल्याला देत आहे. हा काय संदेश आहे? हा नवीन संदेश आहे. हा संदेश आहे समेटाचा संदेश. पुढे आपण 20 आणि 21 वचनं जर वाचली तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं, त्याचं टायटलच आहे की समेटाचा संदेश. आणि हा नवीन संदेश असं का मी म्हटलं, कारण हा फक्त ख्रिस्ताच्यामुळे झालेला आहे. देव आणि मानव ह्यांच्यामध्ये फक्त प्रभू येशू ख्रिस्त हा एकच मध्यस्थ आहे. आकाशाखाली पृथ्वीवर मनुष्यामध्ये फक्त ख्रिस्ताचंच नाव वंदनीय आहे, स्तवनीय आहे. आणि ते एकच नाव आपल्याला तारण देणारं आहे आणि देव आणि आपल्यामध्ये समेट घडवून आणणारं आहे. आणि म्हणून हा नवीन समेटाचा संदेश या ठिकाणी पाऊल आपल्याला देत आहे. तो म्हणतो, हे सगळं देवाने केलेलं आहे, ही देवाची करणी आहे. कारण विश्वासाने कृपेच्याद्वारे तुमचे आणि माझे तारण झालेलं आहे. कृपा जर झाली नसती तर कदाचित तारण झालं नसतं. परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवून ही फार मोठी कृपा आज आपल्यावर केलेली आहे. आणि आता पुन्हा एक वार तो पुत्र या जगामध्ये येणार आहे.
परंतु आता त्याचं येणं मात्र फार वैभवाचं असणार आहे. आणि आता येणं त्याचं आहे ते मात्र तुमचा आणि माझा न्याय होण्यासाठी होणार आहे. आणि म्हणून आज आपल्याला आपल्या परमेश्वराबरोबर ख्रिस्ताच्याद्वारे समेट करणं पण फार गरजेचं झालेलं आहे. आणि हा समेट केव्हा होईल? जेव्हा देह स्वभाव आपल्यामधले निघून जातील. गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 18-19 वचनांमध्ये आपण पाहतो की देहाची कर्म काय आहेत. ती काही नवीन सांगण्याची गरज नाही आहे, परंतु आज या देहकर्मामुळेच आज ह्या जगावर ही विपत्ती आलेली आहे. आणि जुना करार साक्षी आहे. जेव्हा जेव्हा जगामध्ये पाप झालं तेव्हा तेव्हा परमेश्वराचा क्रोध आलेला आहे आणि त्याचं शासन जगाला झालेलं आहे. आणि मग ते मरीच्याद्वारे असो, नाहीतर त्यांचा नाश होण्याच्याद्वारे असो, कुठल्याही रूपानं असो, परंतु देवाचा क्रोध झालेला आहे आणि त्या शासनाला इस्रायल लोकांना सामोरं जावं लागलेलं आहे. म्हणून आज आपल्याला तो जुना करार आपल्याला हे शिकवतो की आता ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी आलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्याद्वारे आपल्याला समेट घडवून आणायचा आहे. त्याचं वधस्तंभावरील मरण, त्याचं वधस्तंभावरील रक्तसिंचन ही त्यांनी केलेली समेटाची सेवा आहे. आणि तिथेच सर्व कार्य पूर्णतेस आलेलं आहे. आणि हा समेट आज तुमच्या आणि माझ्यामध्ये होणं गरजेचं आहे. कारण काय म्हटलेलं आहे पुढे 19व्या वचनामध्ये की जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले. बघा, परमेश्वरानं आपल्यासाठी ख्रिस्ताचं शरीर तयार केलं. आणि म्हणूनच योहान 3:16 हे वचन काय सांगतं की त्याने आपला एकुलता एक पुत्र जगामध्ये पाठवलेला आहे. तो देव आणि आपण ह्यांच्यामध्ये समेट होण्यासाठीच तर त्या ख्रिस्ताला त्यांनी पाठवलं. कारण लोक नाशाकडे चाललेले होते. लोकांच्या जीवनामध्ये अंधकार होता, पापामुळे झालेला अंधकार होता. आणि म्हणून परमेश्वराला ख्रिस्ताला पाठवावं लागलं. कारण आता कुठलंही अर्पण परमेश्वराच्या दृष्टीने योग्य असं ठरत नव्हतं. आणि म्हणून त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राचं शरीर तुमच्या आणि माझ्यासाठी तयार केलं, केवळ आपला नाश होऊ नये, नाही का, अज्ञानामुळं नाश होऊ नये म्हणून हा ख्रिस्त या जगामध्ये आला. आणि लोकांची पातके परमेश्वराने आपल्याकडे मोजली नाही, तर त्या सगळ्या पातकांचं ओझं, तो पातकांचा वधस्तंभ हा प्रभू येशू ख्रिस्त घेऊन वधस्तंभी गेला. एवढं मोठं ओझं त्यांनी आपल्यासाठी वाहिलेलं आहे. कारण का, ही पातकं परमेश्वराने आपल्याला मोजायला लावली नाही. तर ख्रिस्ताबरोबर आपला समेट देवाने या ठिकाणी केलेला आहे. आणि हा समेट साधासुद्धा समेट नव्हता की आज ख्रिस्ताबरोबर आहोत आणि उद्या नाही आहोत, असं नाही. हा एक नवीन संदेश पावलानं या ठिकाणी दिलेला आहे की आजही या समेटाची आवश्यकता आहे. आजही ही ख्रिस्तामधली नवीन ओळख होणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत ख्रिस्तामध्ये नवीन ओळख होत नाही तोपर्यंत नवीन जीवन किंवा नवी उत्पत्ती होत नाही. आणि जर नवी उत्पत्ती होत नाही तर हा समेटाचा नवीन संदेश आपल्या जीवनामध्ये कार्यरत होत नाही. आणि म्हणून तो म्हणतो, तो विनंती करतो पाऊल की आता म्हणून तो म्हणतो, म्हणून देव आम्हाकडून विनवीत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो, देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा. आता तो विनंती करतो, आता तुम्हाला देवाबरोबर समेट करणं गरजेचं आहे. आता हा जो समेट आहे ना, हाच आपल्याला त्या सार्वकालिक जीवनाकडे नेणार आहे, हाच आपल्याला अनंतकालच्या जीवनाकडे नेणार आहे. आणि हाच समेट आपल्याला ख्रिस्ताबरोबर युगानुयुगचं राज्य करावयाला नेणार आहे. आणि म्हणून तो विनंती करतोय की आता तरी ख्रिस्ताबरोबर आपला समेट होणं फार गरजेचं आहे. कारण ख्रिस्ताला पाप ठाऊक नव्हतं, त्याला पाप ठाऊक नव्हतं आणि तुमच्या आमच्याकरता तो पाप असा झाला. ते पापाचं ओझं त्यांनी स्वतःवर घेतलं.
आणि वधस्तंभावर ते अर्पण करून देव आणि मानव ह्यांच्यामध्ये त्यांनी तो एक नवीन करार स्थापित केला. एक नवीन संदेश प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारे आणि पुनरुत्थानाद्वारे साऱ्या जगाला प्राप्त झाला. आणि हा समेटाचा संदेश आज नव्यानं आपल्याला पाऊल या ठिकाणी देत आहे. तर ख्रिस्तामधील माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण पुन्हा एक वार या वचनांकडे अवलोकन करू. पुन्हा एक वार आपला देह स्वभाव तो आपण मागे सोडून देऊ. जे काही जुनं जीवनामध्ये झालेलं आहे ते जुनं जीवन टाकून देऊ आणि नव्यानं ख्रिस्ताकडे आपण येऊया. कारण ही ख्रिस्ताची नवीन ओळख होणं फार गरजेचं आहे आणि ख्रिस्ताबरोबर हा समेट आज आपण करून घेऊया. देवबाप करो आज ह्या सर्व वचनांनी तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आमेन. या सुंदरशा संदेशाबद्दल पुन्हा एक वार मी अरुणा रणबिसे या सिस्टरांचे आभार मानतो. आणि भक्तीच्या समाप्तीला आपण गीत क्रमांक 126 उपासना संगीतामधून गाणार आहोत. सुरुवातीची 3 कडवे आपण गाणार आहोत. आपण जागेवरच घरीच असाल तर घरीच उपासना संगीत उघडून हे गीत गावं. संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरी मी, तयाची वार्ता सांगता लजान मानी मी. ख्रिस्त राहे मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. हे नाम येशू गोड फार, तो माझा पूर्ण श्रय. नाही मला तो टाकणार, त्या ठाई मी निर्भय. ख्रिस्त राहे मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. तया जीवात्मा सोपिला, सदा तो रक्षणा. तो न्याय काळीही मला नाहीच सोडना. ख्रिस्त राहे मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. यावेळेस आपण उपासनेची समाप्ती प्रभूचे प्रार्थनेने म्हणणार आहोत. त्यानंतर शेवटचा आशीर्वाद रेव्हरेंट मीनाताई बोर्डे हे देतील. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपली ऋणास सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण ती राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार देवाच्या आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू ह्याच्या ज्ञानात व प्रेमात राखो. आणि सर्व शक्तिमान देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर येवो व तुम्हासह सदैव वस्ती करो. आमेन. आमेन. आमेन.
सुवन्द्य देवा परात्मा स्तवा होत्याला खालीवर तो बाप पुत्र आत्मा त्रेक्या